बीड नगरपालिकेची प्रभाग क्रमांक 3 ची निवडणूक ही रंगतदार परिस्थितीमध्ये आली आहे. अनेक ठिकाणी विकास अर्धवट आहे, काही ठिकाणी जाणीवपूर्वक विकास केला नाही, असा प्रत्यक्ष आम्ही स्पॉट पंचनामा केल्याचं दिसत आहे. दलित वस्ती आल्यानंतर काही कामं अर्धवट सोडली गेली आहेत, काही ठिकाणी कामं केली गेली आहेत, असा स्पष्टपणे आरोप या ठिकाणच्या नागरिकांनी केला आहे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ज्यांनी प्रभाग 3च्या विकासाबद्दल काही शंका उपस्थित केलेल्या आहेत. विकास अर्धवट आहे, विकास हा लोकांच्या वस्त्या बघून केला जातो, मागासवर्गीय वस्ती जाणीवपूर्वक या ठिकाणी टाळली गेली आहे, असं स्पष्ट मत या भागातील नागरिकांचं आहे. यामध्ये काही माजी समाजसेवक नगरसेवक आहेत. लांडगे साहेब यांना आपण विचारू की नेमका विकास कशा पद्धतीनं झाला आणि कशा पद्धतीनं अर्धवट राहिला आहे, याबद्दल आपण सांगा. सर, ज्या वेळेस आम्ही दोघंजण निवडून आलो त्यावेळेस या भागामध्ये काहीच नव्हतं. तर मी त्यांना सांगायचो सारखं की नाना आपल्याला इकडं काम करायला लागेल. त्यांनी काय इकडं लक्ष नाही दिलं. त्यांच्या मनामध्ये असं होतं की भविष्यामध्ये एकच वार्ड होईल, फक्त याला निवडणूक त्यांना एकच वार्डामधून लढवायची होती, तिकडंच समजायचं. तर त्यांनी तिकडंच काम केलं. बरं, तो बी माझाच भाग होता, त्याच्याबद्दल बी काही विषय नाही आमचा. परंतु ह्यो भाग आहे का, रामतीर्थ झालं, शेड झालं, पॉवरलूम, त्याच्यानंतर हनुमाननगरचा भाग झाला, अजून काय पट्टा आहे तिकडचा, त्या भागामध्ये कामच नाही केले. मी अध्यक्ष साहेबांना जाऊन भेटलो काही ठिकाणी. आता त्यावेळेस काय जाण्याची परिस्थिती नव्हती, पण मी जायचो. उपाध्यक्ष साहेबांना सांगायचो की साहेब तिकडे आपल्याला कामं करायला लागते, हे करायला लागते. तर अध्यक्ष साहेब मला म्हणले लेटर पॅडवर तुमचे द्या, म्हणले काय तर कामं. अध्यक्ष साहेब असंच एक ठिकाणी इकडं आले तर मी त्यांना दाखवलं. अध्यक्ष साहेब म्हणलं बघा हे रस्त्याची. त्यांनी बघितलं, अरे म्हणले बीड शहरामध्ये गरज नाही, म्हणले खरी गरज इथं आहे म्हणले रस्त्याची. त्यांनी काय कामं केले, काही नगर उपनगर अध्यक्ष हेमंत शेट होते, काय कामं त्यांनी मला काय सांगितले. ते रस्ते ते मंजूर करून घेतले दलित वस्तीमध्ये. हे दलित वस्तीची निधी ही फक्त माझ्यासाठी यायची सेपरेटमध्ये. तर काय कामं ते करायचे, काय कामं आम्ही करायचो. ह्या भागामध्ये सगळे कामं हे मी केलेले आहेत, हे ठामपणे मी सांगू शकतो. राहिला विषय, ते काल म्हणले की ह्या भागामध्ये घरकुलं दिले. अहो, तुम्ही कुणाला घरकुलं दिले? घरकुलं काय तुम्ही देणार आहेत का तुमच्या खिशातून पैसे दिले तुम्ही? मला सांगा, प्रत्येक मागासवर्गीय समाजाला रमाई घरकुल योजना आहे, त्याच्यानंतर काही पंतप्रधान आले. तर रमाई घरकुल योजना ही कुणी बी घेऊ शकतं, नगरसेवकाला न विचारता. नगरसेवकाचा काय संबंध आहे याच्यामध्ये? काही संबंध नाही. एखादा नागरिक जर तिथं गेला आणि त्यांनी जर तिथं फॉर्म जर भरला तर तो नगरपालिकाचा हक्क आहे तिथं की त्या माणसाने ते घरकुल द्यायचं. या ठिकाणी भेदभाव झाला अशी चर्चा आहे. नेमकं दलित वस्तीचा निधी पळवला असा त्यांच्यावर आरोप आहे. नेमकं काय झालं? आज बी ह्या भागामध्ये कमीत कमी 60-70% कामं राहिलेले. तोच रस्ता त्यांनी 4-4.5 कोटीचा फंड इथांचा शिवशारदा तर स्मशानभूमी इथपर्यंत तो फंडा ह्या भागाचा फंड तिकडे नेला. त्या गोष्टीला आम्ही विरोध केला, पण त्यांच्या जवळचे पालकमंत्री होते. त्या पालकमंत्र्यांनी काय आमच्यावर काय लेटर पॅड दिले, हे केलं ते केलं, पण काहीच ऐकलं नाही. या ठिकाणी निधी पळवला गेला आहे, पण 150 रुपयाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांवरती आरोप करते 150 रुपये घेऊन लोक हे करत आहेत. नेमकं काय विषय काय असतो सर माहिती आहे का? त्याच्यामध्ये दानत लागते हो देण्याची बी. त्याच्यामध्ये दानत लागते. ती अमृत काकामध्ये दानत आहे. त्यांना रोज 1500 दिल्याशिवाय त्यांना जमतच नाही. बरं, निवडणुकीमध्ये नाही ना, निवडणुकीच्या आधी बी ते देते. आता काही वेळेस मला अडचण आली ती, मी जाऊन भेटलं, काका मला ते पाहिजेत 5-10 हजार. ते काय म्हणले नाही त्या टायमाला. काय म्हणले नाही ते की बाबा तू विरोधकच काहीच. आता त्या टायमाला समजा ते माझ्यासारख्याला मदत करते. तर माझ्या दवाखान्याला जर मदत करत असली, माझं काही फॅमिली अडचण असली, ते मला मदत करते. तर त्यांनी तर कधी पक्ष नाही बघितला. आणि 150चा विषय, 150 ते देतातच कधी बी. 12 महिने ते पैसे देतात. तुमच्यासारखं नाही ना बारवर बसण्यासाठी. आता हे नानांचे धंदे कोणचे तर हे आम्हाला माहितीच ना. नानांचे कोणचे कार्यकर्ते आहेत ते म्हणले माझ्याकडे एक बी कार्यकर्ता व्यसनी दिन नाही. अहो, तुमचे बिल सध्याचे पिरियडला 2.5 लाख रुपये झाले धाब्याचे. चला मी दाखवतो तिथं तुम्हाला, हे मला माहिती. या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होत आहेत, परंतु एकीकडं एक दानशूर व्यक्ती आणि एकीकडं कॉन्ट्रॅक्टर असलेला व्यक्ती उभा आहे. या दोघांमध्ये सरळ लढत दिसत आहे. परंतु निश्चितपणे अमृत काका सारडा यांनी जे कामं केलेली आहेत, जी समाजकार्य, या समाजकार्याची पावती निश्चितपणे या भागातील लोक त्यांना देतील असंच वाटतंय. आणि हा जो अर्धवट विकास आहे तो आपण बघू शकता.
दलित वस्ती सुरू झालं की या ठिकाणी विकास केला गेलेला नाही, विकास थांबवला गेला आहे आणि अर्धवट रोड सोडून हा गुत्तेदार उमेदवार पळून गेला आहे. विकासाची फक्त मोठी मोठी आश्वासनं घ्यायची आणि या ठिकाणी दिशाभूल करायची असं चित्र दिसतंय. येणाऱ्या 21 तारखेला निश्चितपणे या ठिकाणची जनता ठरवेल की आमचा नगरसेवक कोण, गुत्तेदार का दानशूर व्यक्ती. अशाच बातम्यासाठी पाहत राहा एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 जगतकर बीड.